मधुराताई, आम्हाला ना घरात कोणी रिस्पेक्टच देत नाही. मधुराताई, आम्हाला घरातली लोक किंमत देत नाही. एवढं आम्ही 40चं झालो तरी सुद्धा सासूबाई सांगतात हे कमी झालं स्वयंपाकात, ते कमी झालं, तुला हेच जमत नाही. माझ्याकडे ना हातात पैसेच नसतात, पैसे मला मागावे लागतात. नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. स्पीक टू मधुरा हा जो आपण उपक्रम चालू केला, त्या उपक्रमाच्या माध्यमातून मी अनेक महिलांशी बोलते आहे. खूप महिलांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या त्यात माझ्यासोबत शेअर करतायत आणि मी माझ्या परीने त्यांना चांगलं मार्ग दाखवण्याचा किंवा सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करते. पण ह्याला थोडेसे लिमिटेशन्स येतात. दिवसातनं मी 4 ते 5 फोनच्या वर घेऊ शकत नाही, कारण एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये तेवढं मला जमत नाही. पण मला असं वाटलं की एक व्हिडिओ खास करून सगळ्या महिलांसाठी, आपल्या मैत्रिणींसाठी बनवावा, जेणेकरून ह्यातल्या काही गोष्टींमधलं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. सो खूप त्या ज्या महिला आहेत त्या आपल्या चॅनलवर, ज्या काही आपली युट्यूब फॅमिली आहे त्यातले बऱ्याचशा जणी गृहिणी आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही गृहिणी आहोत म्हणून आम्हाला घरातली लोक रिस्पेक्ट देत नाहीत, किंमत देत नाही. आमच्याकडे फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. घरात मुलं कमवतात, नवऱ्याचा पगार येत असतो, घर खर्चाला वगैरे आम्हाला पैसे मिळतात. पण जेव्हा आम्हाला स्वतःसाठी काहीतरी पैसे हवे असतात तर त्यावेळेस आम्हाला विनवण्या कराव्या लागतात आणि आम्हाला ते मागावं लागतं आणि कुठेतरी मनाला ते वाईट वाटतं. किंवा घरातले जे वडीलधारी लोक आहेत, सासूबाई वगैरे आहेत, ते अजून सुद्धा सुका दाखवतात. अरे हेच हा स्वयंपाक नीट जमला नाही वगैरे असं सगळं बोलतात. तर तसं जर का पाहायला गेलं तर असे काही खूप मोठे हे प्रॉब्लेम्स नाही आहेत. पण हे प्रॉब्लेम्स जे आहेत हे मनाशी संदर्भात आहेत, आपल्या आत्मसन्मानाशी संदर्भात आहेत. आपली ही जे काही समस्या महिलांच्या आहेत त्या खऱ्या आहेत. बऱ्याचशा आपल्या स्त्रियांना ह्याला सामोरं जावं लागतं आणि कुठेतरी मन दुखावल्या जातं, ह्याची मला पुरेपूर कल्पना आहे. जेव्हा बायका माझ्याशी फोनवर बोलतात तेव्हा इतकं त्यांना असं वाईट वाटत असतं ना, त्यांचं ऐकून मला सुद्धा माझे पण डोळे पाणवतात, मला खूप वाईट वाटतं. आणि म्हणूनच चॅनल चालू करण्याच्या मागे हाच एक उद्देश होता की ह्या सगळ्या प्रकारच्या समस्या ज्या आहेत थोड्या बहुत प्रमाणामध्ये मी पण ह्याला सामोरे गेलेले आहे आणि आज यशस्वीरित्या तुमच्या समोर उभी आहे. तर ह्यावर मला असं वाटतं, जर का ह्या समस्यांवर आपण पॉझिटिव्हरित्या विचार केला आणि आपण जर का स्वतःमध्ये चांगले बदल केले तर ही जे दुःख आपल्याला त्यातनं निर्माण होतंय किंवा आपल्या आत्मसन्मानाला जी ठेच लागते, ह्या ज्या वेदना आहेत ह्या खूप कमी आपण करू शकतो. मी तुम्हाला एक हमखासरित्या सांगते की कोणाच्याही मानसिकतेला बदलायला जाऊ नका. त्यातनं फक्त मनस्ताप येतो. कारण ना लोक विचारांशी घट्ट असतात, त्यांच्या मताशी घट्ट असतात. पण जेव्हा आपण एखाद्याच्या विचारसरणीला किंवा मानसिकतेला तडा लावायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा मनस्ताप हा आपल्यालाच होतो. आपल्या हातात काय आहे, मी नेहमीच म्हणते, आपण स्वतःला बदलू शकतो. आपण आपला पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन, आपण सगळं काही स्वतःमध्ये बदलू शकतो. ते जास्ती सोपं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ही जी लोक ज्यांच्यामुळे आपल्याला थोडंसं दुःख निर्माण होतंय किंवा आपल्याला वाईट वाटतंय, ही सगळी आपलीच लोक आहेत आणि ह्यांना आपल्याला सोडता पण येत नाही. पण आपल्याला स्वतःला आनंदी पण ठेवायचं आहे. आणि मग अशा ह्याच्यात आपण कसं काय सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. तर सर्वात पहिले जेव्हा रिस्पेक्ट किंवा आदराचा मुद्दा येतो त्यावेळेस मी नेहमीच गृहिणींना सांगते की आपण जे मागतो आहे ते खरंच आपण त्याची वर्दी आहोत किंवा ते मला मिळायला पाहिजे असं आपल्यालाच वाटतं का? आपल्याला स्वतःबद्दल तेवढा रिस्पेक्ट आहे का? आपण स्वतःकडे त्या नजरेने बघतो का की मी स्वतःला कशी प्रस्तुत करते लोकांसमोर? आपण ना खूप जीव झोकून सगळ्या लोकांसाठी, घरातल्यांसाठी प्रेमाने करत असतो आणि ते करावं, आनंदाने करावं. पण त्यामध्ये स्वतःला इतकं पण हे करू नका की तुम्ही स्वतःची ओळखच विसरून जाल. मला असं कित्येक स्त्रिया म्हणाल्या की मधुराताई, आम्ही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वासच आमचा निघून गेलेला आहे. आई वडिलांनी इतकं छान शिक्षण दिलं पण लग्नानंतर मूल, संसार ह्यामध्ये आम्ही इतके व्यस्त होऊन गेलो की आता नोकरी करायची किंवा एखादा कोर्स घ्यायचा असं म्हटलं तरी हातपाय थरथरतात, आपल्याला जमेल की नाही असं वाटतं. तर मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी जरी नॉर्मल असल्या तरी
ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो जर का आपण ठरवलं तर. आपण आपल्याला स्वतःला रिस्पेक्ट देतो का, आपण लोकांशी कसं वागतो, आपण स्वतःला प्रेझेंटेबल ठेवतो का, आपला अपिअरन्स कसा आहे, आपल्या व्यक्तिमत्व असं आहे का की लोक आपल्याशी आदराने बोलतील, आपण कसेही राहतो, सगळं दिवसभर कामं करत बसतो, थकतो, वेळच्या वेळी जेवण घेत नाही, वेळच्या वेळी पुरेशी विश्रांती घेत नाही, स्वतःची हेळसांड करतो, तब्येतीकडे लक्ष देत नाही, बिलकुल बिलकुल आपण स्वतःला प्रायोरिटीज देत नाही. आणि मग कसं होतं, जेव्हा आपण स्वतःला प्रायोरिटी देत नाही तेव्हा घरच्यांनाही वाटतं की अरे नाही हिचं असंच असतं, हिचं चालूच आहे, मग ते पण त्यांच्या कामात बिझी असतात, कोणीच मग आपल्याकडे त्या दृष्टीने आपल्याकडे विचारच करत नाही, कारण आपण स्वतः ते रिफ्लेक्ट करतोय. आवर इनर रियालिटी क्रिएट्स आवर आउटर रियालिटी. आपण स्वतःच्या वेळेला महत्व देतो का? समजा दुपारी आपल्याला विश्रांती लागते तर आपण सांगू शकतो की ह्या वेळेस मी अवेलेबल नाहीये. काही सवयी आपण प्रेमापोटी घरातल्या लोकांना लावलेल्या आहेत आणि आता कसं असतं 40 नंतर आपल्याला पण थकवा येतो, कुठेतरी आपलं शरीर त्रास देत असतं, त्यावेळेस आपल्याला या सगळ्याच ज्या सवयी आहेत ना त्या आपल्याला अंगाशी येतात. सो मला असं म्हणायचंय की आपण थोडंसं लक्षात आणून दिलं पाहिजे की बाबा मी पण थकते, मला पण त्रास होतो, काही सवयी आपण बदलल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण ठामपणे हे सांगतो त्यावेळेस त्यांचे डोळे खाडकीने उघडतात आणि ते आपल्यासोबत ते सुद्धा थोडंसं ऍडजस्टमेंट करतात. आणि मला असं वाटतं की खूपशे जण आपल्यापैकी ना बोलत नाही, म्हणजे आपल्याला अपेक्षा असते की त्यांनाही त्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं, त्यांच्या हे का लक्षात येत नाही. पण खरं सांगू का, नाही लक्षात येत. आजकालच्या जगामध्ये लोक इतकी स्वतःच्या प्रॉब्लेम्स मध्ये ग्रस्त आहेत ना, त्यांना दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स दिसतच नाही. सो दुसऱ्याला मदत करावी किंवा दुसऱ्याला काहीतरी त्रास होतो आहे ह्यासाठी एक वेगळी मनाची स्थिती किंवा सात्विकता आपल्यामध्ये लागते, ती सध्या लोकांमध्ये नाहीये. घरातले लोक पण आपल्या ह्याच्यात बिझी असतात. पण जर का तुम्ही ते बोलून दाखवलं, इफ यू पुट इट इन वर्ड्स, निदान ते नोटीस तरी करतात असं मला वाटतं. सो कधीतरी आपण आपली मतं मांडायला शिकायलाच पाहिजे आणि खंबीरपणाने काही गोष्टी ठामपणाने घरच्यांना आपण सांगितल्या पाहिजे, प्रेमाने, कोणालाही न तोडता आणि न दुखवता. आणि एवढं करूनही होत नसेल तर थोडंसं आपल्यात खमकेपणा आला पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी म्हटलं तर ठीक आहे ना, आपण कधी त्यांना एक्सेप्ट करणार की हो बाबा हे लोक असं आहेत, वयाप्रमाणे त्यांच्या सवयी नाही बदलणार, पण आपण ते किती मनाला लावून घेतो हे आपल्यावर डिपेंड करतं. म्हणूनच मी तुम्हाला नेहमी जे सांगत असते की सेल्फ वर्क करा, स्वतःवर जास्ती काम करा, स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह बदला, स्वतःची स्थिती जास्ती पॉझिटिव्ह करा. तुम्ही एका लेवलला आलात ना, त्यांची लेवल ही एवढीच राहणार आहे आयुष्यभर, पण तुम्ही हळूहळू राईज व्हायला लागला की तुम्हाला इथे जे काय होतंय ना त्याचा फरकच पडणार नाही. मी तुम्हाला उदाहरणं कितीतरी दिलेली आहेत आणि त्यातनं मी हे तुम्हाला सांगते आहे. सर ह्यामध्ये मला एक असं वाटतं की मैत्री ही खूप चांगल्या रीते आपल्याला सपोर्ट सिस्टीम आपण तयार करू शकतो. आता सध्याच्या जगामध्ये काय झालेलं आहे ना की म्हणजे मी जे अनुभवलं की मैत्री म्हणजे फक्त एन्जॉय करणं, हॉटेल्समध्ये जाणं, पिकनिकला जाणं, सेल्फ्या काढणं, हीच काहीतरी मैत्रीची परिभाषा झाली आहे. फ्रेंडशिप डे मी आता नुकताच झाला म्हणून मला असं वाटलं की हा विषय आपण घ्यावा. पण पूर्वी आता सुद्धा काही लोकांकडे खूप सुंदर मैत्री आहे बरं का, खूप चांगल्या प्रकारचे मित्रमैत्रिणी लोकांच्या आयुष्यात आहेत आणि मला खरंच त्या लोकांचा खूप हेवा वाटतो. माझ्या आयुष्यात पण मैत्रीचा जो भाग आहे तो माझ्या कुटुंबातल्या लोकांनी जास्ती करून फुलफिल केला किंवा त्यांच्यासोबत माझी जास्ती मैत्री आहे. मी कम्युनिटी टॅबवर ते टाकलं सुद्धा होतं. पण मला एक असं वाटतं की मैत्री म्हणजे फक्त एन्जॉयमेंट नसावी, त्यातनं आपल्याला एक सपोर्ट सिस्टीम निर्माण झाली पाहिजे. खास करून जेव्हा दोन स्त्रिया अशा खूप चांगल्या मैत्रिणी होतात किंवा एक 3-4 स्त्रिया खूप चांगल्या प्रकारे मैत्री निभवतात ना, तेव्हा खूपशी आपली जी दुःख आहेत ना ती अशी वितळून जातात आणि आपण एका नवीन जोमाने सगळ्या अडीअडचणींना सामोरं जायला तयार होतो. आत्ताच तुम्ही बाई पण भारी देवा हा पिक्चरही बघितला असेल तर मला तो खूप जास्ती आवडला. मला तर कधी कधी वाटतं त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवावा, कारण ना ते इतकं जास्ती रेझोनेट होतं. खूप छान त्याच्यात जे दाखवलेलं आहे ते इतकं सुंदर आहे. बायकांची दुःख
दुःख कशी आहेत, कशी ते एकमेकीला साथ देऊन एखादा जो त्यांचा जो ध्येय आहे ते पूर्ण करतात. सो एक जरा थोडंसं मला तो गंमत म्हणून तो पिक्चर आवडला. जनरली मी खूप बघत नाही, पण ह्यावेळेस खूपच त्याचं फेसबुकवर इतकं प्रमोशन चाललं होतं. म्हटलं चला आपण पुण्यात आहोत तर कमीत कमी जाऊन समोरच थिएटर जाऊन बघून यावा. सो जस्ट एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. एक मुद्दा मला तुमच्या समोर सांगायला आवडेल, म्हणजे की आजकाल आपण सगळेजण खूप इंडिपेंडेंट, फ्रीडम ह्याच्या मागे लागलेलो आहोत. पण मला कधी कधी असं वाटतं की स्त्रिया जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा ते खूप छान, खूप जास्ती चांगलेरित्या इव्हॉल्व्ह होतात. एकमेकाच्या अनुभवातून, एकमेकाच्या प्रेमातून एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खूप चांगल्या रीते समजून घेऊ शकते जर का तिने ठरवलं तर. आपल्या सगळ्यांना ॲज विमेन, एक स्त्री म्हणून आपल्या सगळ्यांना मायेची आणि आधाराची इमोशनल गरज ही असते आणि ही सहजरित्या आपण एकमेकींना मैत्रिणीच्या रूपामध्ये देऊ शकतो. मग तुम्ही बहिणी असाल, जावा असाल, सासूसून असाल, तुम्ही कुठल्याही नात्यात असाल तर तुम्ही ही मैत्री छानपैकी निभावू शकता आणि त्यातनं आपण ब्लॉसम होतो, त्यातनं आपलं व्यक्तिमत्व चांगलं फुलतं. पण आजकाल थोडंसं मला असं वाटतं मैत्रीचा जो कॉन्सेप्ट आहे तो बदललेला आहे. म्हणजे नुसतं फिरायला जाणं किंवा पार्टीजना जाणं, कुठेतरी हिल स्टेशनवर जाणं, सेल्फीज घेणं, एन्जॉयमेंट करणं, हे जरी असलं ना तरी मला असं वाटतं मैत्री म्हणजे तुम्ही एकमेकीच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. आणि त्या मैत्रीचा सर्वात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे ती मैत्री नॉन जजमेंटल पाहिजे, नो गॉसिपिंग अँड नो बॅकस्टॅबिंग. जेव्हा आपल्या सर्वात मोठा प्रॉब्लेम मैत्रीमध्ये असा येतो की जेव्हा आपण एकमेकांची आपल्या काही सिक्रेट्स किंवा गुपित आपण काहीतरी सांगतो, घरातल्या लोकांसोबत सांगतो, तर ते दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळलेलं असतं. ही खूप हलक्या दर्जाची मानसिकता आहे आणि त्यातनं बरेचदा आपल्याला मनस्ताप होतो आणि आपण असं म्हणतो की नकोच ती मैत्रिणी, नकोच, कोणीच आपलं नसतं. सो मला असं वाटतं ही मैत्रीचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपण स्त्रियांनी जर का बदलला आणि त्याच्यात जरा मॅच्युरिटीनी वागलो की आपल्याला एकमेकींची सुखदुःख माहिती आहेत तर ती आपल्यापाशी ठेवावी, त्याच्याबद्दल कुठेही चर्चा नको. जेव्हा दोन व्यक्ती मैत्री किंवा 2 किंवा 4 लोक मैत्रिणी म्हणून एकत्र येतात ना तेव्हा तुम्हाला जास्ती वेळ जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत घालवता तेव्हा माणसातले दोष आपल्याला दिसायला लागतात. 100% दिसतात, हे खूप स्वाभाविक आहे. पण जर का आपण त्या दोषांना थोडंसं निग्लेक्ट केलं किंवा दुर्लक्ष केलं तर ती मैत्री खूप चांगल्या रीते डेव्हलप होऊ शकते. सो एकमेकींचे विचारपूस करणं, कधी काही मनातलं बोलावंसं वाटलं तर आपण ते ऐकून घेणं, कुठलंही जजमेंट न करता, अशा प्रकारची मैत्री जर का आपण कुटुंबामध्ये, आपल्या फॅमिलीजमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं आपलं जगणं जास्ती सोपं होईल. कारण शेवटी कसं असतं ना, जे काही आपल्याला मानसिक त्रास होतात किंवा घरातल्या लोकांमध्ये त्रास होतात, आपल्याला इथेच राहायचंय, आपल्याला ह्यांच्यासोबतच राहायचंय. शेवटी ती आपली प्रेमाची माणसं असतात, त्यांना आपण सोडून किंवा तोडून जाऊ शकत नाही. पण कुठेतरी आपल्याला त्रास होतो तर त्याच्यावर काहीतरी उपाय सुद्धा करायला पाहिजे, नाही का? जेव्हा चांगली मैत्री आपल्या आयुष्यात असते ना तेव्हा मनातलं एकटेपण दूर होतं. आणि मला असं वाटतं की आपण वी शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट चूजिंग आवर फ्रेंड्स. म्हणजे आपण कुठल्या स्त्रियांची मैत्री करतोय. समजा एखादी स्त्री खूप फ्रस्ट्रेटेड आहे, खूप नेगेटिव्हिटीमध्ये आहे, तिचे दृष्टिकोन असे चांगले नाहीयेत आणि अशा व्यक्तीशी जर का आपण मैत्री केली तर तुमच्या फ्रस्ट्रेशनमध्ये तिचं फ्रस्ट्रेशन ऍड करून तुम्हाला नुसता मनस्ताप होईल. मैत्री अशा लोकांशी करावी की जे जरा सॉर्टेड आहेत, मॅच्युअर आहेत, तुम्हाला चांगली पॉझिटिव्हिटी ते देऊ शकतात. समजा आपण म्हटलं की अरे घरच्यांनी मला असं बोललं, तसं बोललं किंवा माझ्या सासूबाई मला अशा बोलल्या, तर मग तुम्ही काय, समजा तुम्ही नेगेटिव्ह असाल तिच्याच सारखं, तर तुम्ही काय म्हणणार, अरे हे काहीच नाही, माझी तर अजून बेकार आहे, अजून त्या मला असं बोलतात. म्हणजे काय झालं की त्यांच्याकडे एक प्रॉब्लेम होता, त्याच्यात तुम्ही तुमचा टाकला आणि तो प्रॉब्लेम मोठा केला आणि निष्कर्ष काय झाला की सगळे लोक असेच असतात. पण एखादी जर का सकारात्मक मैत्रीण असेल तर ती म्हणेल अगं जाऊ दे, सोडून दे, तू लक्ष नको देऊ, तू काहीतरी अजून चांगल्या ठिकाणी आपलं मन रमव. सो सांगायचं तात्पर्य असे की तुम्हाला मैत्रीमधनं काय मिळतंय किंवा ती जी मैत्रीण आहे ती कुठल्या लेवलला तुम्हाला देऊ शकते आणि काय देऊ शकते
हे फार महत्वाचं आहे. ती तुम्हाला पॉझिटिव्हिटी देते की नेगेटिव्हिटी देते ह्याच्यावर मैत्री तुमची बेस्ट असायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी फार अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात जेलसी नको. फार मोठा प्रॉब्लेम आहे स्त्रियांमध्ये, भयंकर जेलस असतात. एखादीने साडी नीट घातली की ह्यांना लगेच जेलसी होते, लगेच काहीतरी बोलणार, टोमणे मारणार. तर मला असं वाटतं आता आपण थोडंसं मेच्युअर व्हायला पाहिजे. आपण सगळे 35-40च्या पुढे आहोत. शिका ना जरा मन मोठं करून ऍप्रिशिएट करायला. आपल्याला प्रेम हवंय, आपल्या कुटुंबातल्या लोकांकडनं रिस्पेक्ट हवाय, पण जे आपण लोकांना देऊ शकत नाही ते आपल्याला मिळू शकत नाही. व्हॉट यू गिव्ह इज व्हॉट यू रिसीव्ह. जरुरी नाहीये की तुम्ही सगळ्यांकडनं फक्त डिमांड करायची. हा जो दृष्टिकोन आहे ना, ह्यातनं तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला बघितल्या लोकांना आनंद वाटला पाहिजे. तुम्ही लोकांना अप्रिशिएट करा. तुम्हाला हमखास लोक अप्रिशिएट करायला लागतील, कारण तुम्ही ते देण्याच्या मोडमध्ये जेव्हा असता तेव्हा तुम्हाला भरभरून मिळतं. हा माझा अनुभव आहे. शक्यतो अशी मैत्रीण निवडा की जी तुमच्यापेक्षा थोडी वयाने मोठी आहे किंवा अनुभवाने मोठी आहे. कधी कधी कसं असतं ना की अनुभव सुद्धा खूप महत्वाचा असतो. एखादा समस्या आपल्याला असेल आणि आपल्यापेक्षा ती व्यक्ती जरा मोठी असेल अनुभवाने, वयाने किंवा संसारात तिचा अनुभव जास्ती असेल, तर ती आपल्याला काही टिप्स देऊ शकते की अरे असं होतंय ना, तू काही ह्याचा विचार करू नको, अशा पद्धतीने ही सिच्युएशन तू हँडल कर. तर ह्याचा सुद्धा खूपसा उपयोग आपल्याला होतो. आणि कधी कधी आपण खूप सेन्सिटिव्ह होऊन जातो. आपल्याला असं वाटतं की बापरे, मला बोललं म्हणजे केवढं मोठं काय म्हणतात त्याला, एक मोठा ड्रामा आपण क्रिएट करतो. पण समजा एखादी सकारात्मक छान मैत्रिणींचा ग्रुप असेल तर ते काय म्हणतात, अगं सोडून दे, घराघरात मातीच्या चुली असतात, सगळीकडेच असे प्रॉब्लेम्स असतात, तू विसरून जा, आपण काहीतरी छान दुसरीकडे जाऊया, फिरून येऊया, किंवा आज माझ्याकडे चहा प्यायला ये, किंवा माझ्याकडे जेवायला ये. सो ही जी एक आपुलकी, हे जे प्रेम असतं ना, त्यातनं मनातली बरीचशी दुःख कमी होतात. आणि ॲज विमेन मी तर सांगते की ॲज लेडीज म्हणून आपण एकमेकांना हा सपोर्ट आणि हे प्रेम दिलंच पाहिजे. कोणाची तुम्हाला गरज नसते. तुम्हाला जर का प्रेम मिळालं, सपोर्ट मिळाला आणि चांगले दृष्टिकोन आयुष्यात मिळाले ना, तर हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स वाटतायत ना तुम्हाला, ते असे निघून जातील. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी हे सांगत असते की जेवढं आपण आनंदाच्या दिशेने जाऊ, प्रेमाच्या दिशेने जाऊ, तेवढी सकारात्मकता आणि तशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते. आणि जर का अशा 4 स्त्रिया, 5 स्त्रिया, 2 स्त्रिया एकत्र आल्या, ह्या माइंडसेटनी त्यांनी स्वतःवर आणि मैत्रीवर काम केलं, तर लाईफ विल बी सो ब्युटिफुल. खूप म्हणजे आपल्याला जो एकटेपणा येतो आहे, आपला कॉन्फिडन्स कमी असतो, आपण सांगू शकतो ना, अगं मला हे जमत नाही. तेव्हा मैत्रीण चांगली असेल तर काय म्हणते, अगं नाही तू कर, तुला जमेल, मी पण आहे तुझ्या मदतीला, काही जरी लागलं तर तू मला सांग. सो हा जो हक्क असतो, हे जे प्रेम असतं ना, हे आपल्याला एका नेक्स्ट लेवलला नेतं. त्याच्यामुळे अशा प्रकारची जर का मैत्री तुमच्या आयुष्यात असेल तर ती अगदी जोपासा. त्याला बिलकुल कुठल्याही छोट्या छोट्या गैरसमजाचा तडा जाऊ देऊ नका. गैरसमज होतात. तुम्ही तर व्हॉट्सअपवर जर का खूप कम्युनिकेट केलं तर गैरसमज हमखास होतात. फालतू गोष्टींवर होतात. लाईक केलं नाही, कमेंट केलं नाही, चुकीचा इमोजी पाठवला. सो मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर केल्या पाहिजे. जर का काही एखादी गोष्ट खटकली तर शांतपणे आपण ती बोलली पाहिजे की अगं तू असं म्हणालीस, मला थोडंसं वाईट वाटलं. आपल्याला वाईट वाटलंय हे आपण जोपर्यंत सांगत नाही ना, तोपर्यंत लोकांना ते कळत नाही. आपण जेव्हा बोलतो आणि आपण ते निदर्शनास आणून देतो, तरी जर का ती व्यक्ती चुकीची वागली तर देन देर इज अ प्रॉब्लेम. पण जर का आपण एक्सपेक्टेशन्स आपले खूप हाय असतात लोकांकडनं की नाही त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांना हे कळलं पाहिजे, पण असं होत नाही. सो लेट्स गेट ऑन टू द फॅक्ट की यू हॅव टू स्पीक अबाउट इट. की जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही बोललं पाहिजे, प्रेमाने, हक्काने, शांतपणे. सो कम्युनिकेशन इज द बेस्ट वे. मैत्रिणींनो, मला असं वाटतं की एखादी चांगली मैत्रीण किंवा चांगल्या मैत्रिणी आपल्या आयुष्यात असतील तर आपलं आयुष्य हे खूप समृद्ध होतं. जगण्याची एक वेगळी मजा येते. आणि मला सांगताना खूप छान वाटतं की मला शाळेत माझ्या खूप मैत्रिणी होत्या आणि लग्नानंतर वगैरे असं ज्या सगळेजण आपापल्या सासरी निघून गेल्या, दुसऱ्या गावी किंवा परदेशी निघून गेल्या. पण मधुरा जीवा जेव्हापासून गेल्या 4 वर्षापासून चालू आहे, तेव्हापासून मला इतक्या साऱ्या मैत्रिणी झाल्यात
आपले सबस्क्रायबर्स माझे खूप चांगले फ्रेंड्स झालेत. कधीतरी फोन करतात, व्हॉट्सअप करतात, बोलतात. तर मला खूप छान वाटतं. मला तुमच्या जेव्हा हे स्पीक टू मधुरा जेव्हा मी हे चालू केलं तेव्हा जसं मला तुमच्याकडनं काही काही अशा तुमच्या समस्या आता कळल्याच, पण त्याचसोबत अशा पण काही आपल्या मैत्रिणी आहेत की ज्यांनी आपल्या व्हिडिओज मधून खूप छान बदल स्वतःमध्ये केले आणि ते भरभरून सांगतात की मधुराताई असं झालं, मधुरा असं झालं, असा दृष्टिकोन आम्ही घेतला आणि आता आम्ही एकदम सगळं छान आहे, ओके आहे. तर मला असं वाटतं मैत्रीचं हे नातं खूप महत्वाचं आहे. वी कॅन ग्रो इन दिस रिलेशनशिप, वी कॅन ब्लॉसम इन दिस रिलेशनशिप ऑफ फ्रेंडशिप. तर मला असं वाटतं मैत्री आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे आणि अशी मैत्री तुमच्या आयुष्यात असेल तर ती अगदी जपून ठेवा. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला एखाद्या मैत्रिणीची आठवण आली असेल आणि तुम्हाला परत तिला संपर्क करावासा वाटला असेल तर नक्की संपर्क करा. पण त्यापूर्वी एक लाईक करा आणि एखादी कमेंट सुद्धा द्या, जेणेकरून मला कळतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही किंवा तुम्हाला कसं वाटलं. मला त्या कमेंट्स वाचायला खूप जास्ती आवडतात. मी आशा करते हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल. टिल देन मंडळी, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. भरपूर मैत्रिणी तुमच्या आयुष्यात येऊ द्या, छान छान मैत्रिणी येऊ द्या. त्यांच्यासोबत तुमची सुखदुःख शेअर करा आणि खूप खूप आनंदी आणि मजेत आयुष्य घालवा. नमस्कार.